आपण आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय विचारामध्ये सहभागी होऊया आणि ज्या पद्धतीनं शहरातली जनता भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकते त्या विश्वासासोबत आपण राहूया अशा पद्धतीच्या भावना जनतेमध्ये आहेत। त्यासोबत समोरच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या मध्ये सुद्धा आहेत। आज सन्माननीय तुषारजी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असताना प्रभाग 9 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये इथून पुढे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। पण या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रचंड मोठी लाट आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की समोरच्या दोन्ही पॅनेलचा कुठलाही मोठा नेता या शहरातल्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी येत नाही, कारण निकालाची पूर्वकल्पना आलेली आहे। हा त्याचा अर्थ आहे। पक्षाने मला तिकीट दिलेत, परंतु तिकीट देताना पॅनलमध्ये व्यवस्थित उमेदवार माझ्यासोबत दिले नाहीत। काय ते पक्षानं एकदा पण या ठिकाणी कोण सभेसाठी आले नाहीत आणि रॅलीसाठी मला कुठल्याही प्रकारचे पक्षाने माझ्याकडे लक्ष दिले नाहीत। काय त्यासाठी ते पण झालं आणि मला एक हिंदुत्व म्हणून काय भाजपला जे हिंदुत्व म्हणून पाहतात त्यासाठी माझे मित्र परिवार, माझे बंधू भगिनी, काय माझे बंधू जे जास्तीत जास्त युवक वर्ग आहे ना, त्यांनी म्हणले की अण्णा तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करा आणि भाजपमध्ये तुम्हाला पुढचं लाईफ आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे तसेच माझे मार्गदर्शक देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे मोठे म्हणजे भाऊ काय मेघनाथ भाऊ एमुल काय यांचं शेखरांना हिगे यांच्या उपस्थितीत मी आज प्रवेश केलेला आहे। भाजपने कुठलाही दबाव आणलेला नाही, मी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। फक्त माझं युवक वर्ग आणि माझे ज्येष्ठ मंडळी ज्यांच्याशी मी 4-5 दिवस झालं चर्चा करत आहे की असं मला पक्षाने कुठलाही साथ देईना, त्यासाठी त्यांनी म्हणले की पाऊल उचला कुठलं तर। त्या ठिकाणी मी काय केलं, आपलं मेघनाथ भाऊ एमुल यांच्याशी संपर्क करून मी देवेंद्रदादाशी संपर्क केला। मदत म्हणलं तर फक्त त्यांनी इथं येणे आणि माझ्यासाठी प्रचारामध्ये त्यांनी सहभाग होणे, फक्त एवढंच माझं विनंती होतं त्यांच्याकडे। काय मी एकटा काही करू शकत नाही, पक्षाचं टीम या ठिकाणी आता तुम्ही बघा, आता एवढं म्हणजे साधं पदयात्रामध्ये पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी उपस्थिती दाखवतात आणि लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी एवढं लहान पदयात्रेला त्यांनी येतात म्हणलं तर आमच्याकडे मोठं मी रॅल्या काढलो, त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित दाखवले नाहीत। कोण झालं पक्षाकडून नाही, फक्त एकदा आलेत संतोष भाऊ आणि जुबेरभाई भागवान, काय एकदाच आलेत, बाकीचे कोणी आले नाहीत। नाराजी म्हणलं तर काय त्यांनी वारंवार म्हणजे सांगून त्यांनी आपले दखल घेत नव्हते। काय त्यासाठी मी माझा निर्णय घेतला। जय श्रीराम, भारत माता की